आज संपूर्ण मुंबईसह राज्यभरात महाविकास आघाडीच्या वतीने मूक आंदोलन केले जात आहे। नागपाडा जंक्शन या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने मूक आंदोलन करण्यात येत आहे। राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड, आमदार अमीन पटेल यांच्या उपस्थितीमध्ये आंदोलन केले जात आहे आणि त्यांच्यासोबत संवाद साधला आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। पाहूयात। आज संपूर्ण मुंबई शहरासह राज्यभरामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने मूक आंदोलन केले जात आहे। ज्या पद्धतीत काल उच्च न्यायालयाने महाराष्ट्र बंदीचा जो निर्णय आहे तो रद्द केला, मात्र याला परवानगी दिलेली नाहीये, त्यामुळे मूक आंदोलन केले जात आहे। काँग्रेसच्या वतीने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या ठिकाणी आहेत, आमदार अमीन पटेल आहेत। सरांकडे आपण जाऊया। सर, काय सांगाल, आज मूक आंदोलन हे संपूर्ण राज्यभरामध्ये केले जात आहे। ज्या पद्धतीत महिला अत्याचाराचे प्रकरण जे आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत, काय सांगाल, आज मूक आंदोलन संपूर्ण राज्यभरामध्ये सुरू आहे। बदनापूरच्या घटनेच्या विरोधात, त्या घटनेमधून जे दोषी आहेत त्यांना शिक्षा झाली नाही हे प्रकरण दडपायचा प्रयत्न केला होता। त्याच्या विरुद्ध महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांनी काल बंदची घोषणा केली होती, परंतु उच्च न्यायालयाने बंद करू नका, त्यामुळे लोकांना त्रास होतो अशा प्रकारे आदेश दिल्यामुळे आम्ही तो बंद आज एका मूक प्रदर्शनामध्ये, प्रोटेस्टमध्ये त्याचं रूपांतर केलेलं आहे। रोज काही ना काही घटना होते आणि या घटनेच्या माध्यमातून आता महिला बोलायला लागलेल्या आहेत। तुम्ही व्हिडिओ बघा की आता आम्हाला सुरक्षा द्या, आणि मी सातत्याने एक उल्लेख करते की हा प्रश्न फक्त ठाण्याचा नाहीये, तर महाराष्ट्रभरचा प्रश्न झालेला आहे। ठाण्यामध्ये यासाठी आम्ही सातत्याने बोलतोय की राज्याचे मुख्यमंत्री तिथले आहेत, 57% क्राईम रेट वाढलेला आहे 7 महिन्यामध्ये, आणि एका महिन्याभरामध्ये 4 ते 5 घटना झालेल्या आहेत। मग त्याची जबाबदारी घ्यायची की नाही? आता बिलकुल त्यांनी सांगितलं की फ्रीडम ऑफ स्पीच आहे, फ्रीडम ऑफ आम्हाला एक्सप्रेशन करण्याचा अधिकार आहे। आम्ही कोर्टाने सांगितलेल्या निर्णयाला ठीक आहे आम्ही घेऊन आम्ही या ठिकाणी आता मूक आंदोलन जरी दिलं असेल तरी सदावर्त्यांच्या बाबतीत आमचं सातत्याने म्हणणं आहे की त्यांनी मुलीची भूमिका मांडून त्या ठिकाणी तिच्या न्यायासाठी लढायला पाहिजे होती। आम्ही हे स्पॉट डिसाईड केलेले आहेत। हे मौलाना आझाद रोड आहेत, हे मौलाना हसन मोहानी चौक आहे। फ्रीडम फायटर इथे स्वर्गवासी इंदिराजी इथे आलं होतं, स्वर्गवासी राजीव गांधी इथे आलं होतं। अनेक ऐतिहासिक फ्रीडम फायटर मुवमेंट जे जगा आहेत इथून आम्ही आंदोलन करत आहोत। लोकांना हे संदेश देत आहोत की आमची जी बहिणी आहेत, आमची जी मुली आहेत, त्यांच्या सुरक्षेसाठी आमची महिला सगळं तयार आहे, आम्ही तयार आहोत आणि त्याला हे गव्हर्नमेंट सुरक्षा देत नाही, आम्ही त्यांचा निषेध करत आहोत। काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी हे मूक आंदोलन करण्यात आलेलं आहे। डॉक्टर हमीद मस्तानसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।